अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून या अशी मी आशा बाळगते व छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची गर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची गर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहाचेच लागते. सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहाचेच लागते. म्हणून तर टिळकांच्या चरणांवर माझी मान सदैव झुकते. म्हणून तर टिळकांच्या चरणांवर माझी मान सदैव झुकते. नेतृत्व ते जहाल, नेतृत्व ते जहाल, ते लोकमान्य होते समृद्ध लेखणीचे जळती मशाल. नेतृत्व ते जहाल, ते लोकमान्य होते समृद्ध लेखणीचे जळती मशाल. टिळक होते जहाल, सोसवेना लोकांचे हाल. टिळक होते जहाल, सोसवेना लोकांचे हाल. जायला गेला ब्रिटिशाचा माल, उधळला गेला स्वातंत्र्याचा गुलाल. जायला गेला ब्रिटिशाचा माल, उधळला गेला स्वातंत्र्याचा गुलाल. जहाल विचारांसरणी लेखणी तलवार होती. जहाल विचारांसरणी लेखणी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते. लोकमान्य टिळकांना लाडाने बाळ असे म्हणत. त्यांना पुढील नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. लोकमान्य टिळकांनी पुणे येथील लेखन कॉलेजमध्ये पदवी मिळवली. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती ही साजरी केली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.